हिंदू धर्माचं शास्त्र जर उघडलं तर त्या शास्त्रामध्ये साधू संतांनी आम्हाला 6 प्रकारच्या संपत्ती सांगितल्या. आसुरी संपत्ती, ज्ञान संपत्ती, धन संपत्ती, पुण्य संपत्ती, दैवी संपत्ती आणि नाम संपत्ती. निश्चित रूपाने आम्ही कुठली संपत्ती जतन केली पाहिजे? संपत्तीचा प्रकार वेगळे आहेत, लक्ष द्या, पण परिणाम सुद्धा वेगळेच आहेत. आसुरी संपत्तीचा परिणाम म्हणजे नरक आहे. धनसंपत्तीचा परिणाम म्हणजे विषय वासना आहे. ज्ञान संपत्तीचा परिणाम म्हणजे खऱ्या अर्थानं मुक्ती आणि मोक्ष आहे. पुण्य संपत्तीचा परिणाम म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला तो जतन करता आला पाहिजे, या मानवी देहाचं कल्याण करता आलं पाहिजे. दैवी संपत्तीचा परिणाम म्हणजे आम्हाला भगवंताच्या समीप राहता आलं पाहिजे. आणि नाम संपत्तीचा परिणाम म्हटल्यावरती आम्हाला मुक्त होता आलं पाहिजे.